उत्तमा अगं तो फोन वाजतोय केव्हाचा, उचल ना तो. कुणाचा तरी महत्वाचा कॉल असेल, उचल. नको नंदिनी मॅडम, उगाच तिलोत्तमा मॅडमला तो फोन उचलायला सांगू नका. नाहीतर नेमके नवरे यायचे आणि त्याच्यावरनं काही बाई ऐकवायचे. नाही तर काय. उचला तो फोन आधी. तो काय असाच वाजत ठेवणार आहात का? एक मिनिट. काय चाललंय? या ऑफिस मध्ये माझा फोन तुम्ही घेणार आहात? हे बघा, माझी स्वतःची कामं मी स्वतः करत आलोय आणि यापुढेही करणार आहे. तुम्ही तुमचं काम करा ना. तेच करते. अहो नवरे, तो फोन घ्या आधी. हो कळतंय मला, तुम्ही नका सांगू. हॅलो, हा मिस्टर नवरे बोलतोय. नवरे, फोन उचलायला इतका वेळ का लागला? नाही सॉरी सर, काय जरा महत्वाच्या कामात होतो ना मी. माझं एक एनव्हलप सापडत नाही, कुठे गेले ते? हो, मी ते तांगडेला नीट ठेवायला सांगितलं होतं, सगळं टेबल आवरायला सांगितलं होतं. आता त्याने ते कुठे ठेवलंय मी बघतो. नवरे, तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी की मला विचारल्याशिवाय माझ्या टेबलावरची एकही गोष्ट उचलायची नाही म्हणून. ते एनव्हलप खूप महत्वाचं आहे, ते आधी शोधा आणि माझ्याकडे पाठवा. आणि आदिती मॅडम आल्या? नाही सर, अजून नाही आल्यात त्या. काही निरोप होता का? नाही, तुम्ही ते आधी इन्व्हॉल्व पाठवा. हो ठीक आहे सर. तांगडे, हे तांगडे. देवा, अविनाश सरांचा मूड खराब आहे वाटतं. पण नंदिनी मॅडम, तुम्हाला कसं काय कळलं? अरे सोपं आहे साई प्रसाद, असं काय करतोस? हे मी समजावून सांगते तुला. दोन गोष्टी आहेत, एनव्हलप आणि अदिती. काय नवरे साहेब, कॉफी तुमची. कॉफी? काय रे, तुला शहाणपणा कोणी करायला सांगितला होता? काय झालं? काय झालं? अरे सरांच्या टेबलवरच्या पेपर्स ना कोणी हात लावायला सांगितला होता तुला? का हात लावलास? पण तुम्हीच मला आवरायला सांगितलं होतं ना. बरं, पुरे ते एनव्हलप काय आहे ना ते सगळं शोध आणि सरांकडे नेऊन दे. जा लवकर, जा. सगळे शहाणे झाले तिथं. या आदिती मॅडम सुद्धा अजून आल्या नाहीत. बरं, फोनही केला नाही, उशिरा येणार आहे काय, काही नाही. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. बरं झालं आलात. होता कुठे तुम्ही? एवढं काही झालेलं नाहीये. सर फक्त थोडे चिडलेत.